नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता चैत्र नवरात्रामध्ये ज्यांचं कोणाचं काही कुलदेवी कुळाचार करायचं राहिलं असेल तर त्यांना आता चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने ज्यांना राहिलेले काही कुलदेवीचे कुळाचार आहेत, ज्यांना कोणी सवाष्णी जेवू घालायची राहिली असेल, जे काही करायची तुमची इच्छा असेल ती तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. तर चैत्र नवरात्रामध्ये ज्या गोष्टी करणं शक्य झालं नाही बघा, कन्यापूजन म्हणा, देवीची ओटी भरणं किंवा एखादी सुवासिनी महिला जेवायला घालणं, या गोष्टी जर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करू शकता. तर पौर्णिमा तिथी ही 1 एप्रिलला सुरू होत आहे, पण ती 2 तारखेला संपणार आहे. म्हणजे उगवत्या सूर्याने पाहिलेली पौर्णिमा ही 2 तारखेला आहे, म्हणून पौर्णिमा 2 तारखेला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही 2 तारखेला दिवसभर देवीची जेवढी शक्य होईल तेवढ्या सेवा करू शकता. तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सेवा करू शकता. देवीला कुंकुमार्चन करू शकता. दुर्गा सप्तशती पाठ अवश्य करा. तुम्हाला वेळ लागेल त्या दिवशी, घाई गडबड होईल, पण दुर्गा सप्तशती पाठ जर केला तर खूप छान होईल. आपण शारदीय नवरात्रामध्ये पण दुर्गा सप्तशती पाठ करत असतो, पण आता या नवरात्रामध्ये जर करणं शक्य झालं नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एक तरी पाठ अवश्य करा आणि सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा. कलश पूजा करत असतो बघा आपण, कलशातलं पाणी बदलून दुसरं पाणी, असं पण आपण मंगळवार शुक्रवार ठेवत असतो, पण पौर्णिमेच्या दिवशी पण आपल्याला कलश पूजा परत करायची असते. नारळ चांगला असेल तर तोच ठेवायचा असतो, नसेल तर तो बदलून दुसरा ठेवायचा असतो. माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, देवीची आरती करायची आहे. आता बघा, कुलदेवीचा कुळाचार पण झाला पाहिजे, त्यामुळे ही पौर्णिमा जी आहे त्या दिवशी जर तुमच्याकडनं आत्तापर्यंत काही झालं नसेल तर तुम्ही या दिवशी अवश्य करू शकता. कुळाचार करणे म्हणजे काय तर बघा, तुम्ही जो देवीला नैवेद्य दाखवणार आहात, गोड काहीतरी बनवून खीर दाखवू शकता किंवा दुसरंही काही नैवेद्य बनवू शकता, जी तुमची इच्छा आहे ते. एखाद्या महिलेला तुम्ही, सुवासिनी महिलेला जेवायला बोलवा, तिला जेवण घाला किंवा कन्यापूजन पण करू शकता या दिवशी. ज्या सुवासिनी महिलेला तुम्ही जेवायला घालणार आहात तिची तुम्ही खणा नारळाने ओटी भरू शकता. कन्यापूजन केलेल्या मुलींना तुम्ही छोटंसं काही गिफ्ट देऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला या देवीच्या सेवा पण करायच्या आहेत, जसं की दुर्गा सप्तशती पाठ अवश्य करा, सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा, कुंकुमार्चन करायचं आहे. या सर्व सेवा तुम्हाला दिवसभरात जेव्हा शक्य होतील तेव्हा तुम्ही करू शकता. असं नाही एकाच वेळेस करायला पाहिजे, जसे तुमच्या कामाचं ॲडजस्ट करून पण तुम्ही करू शकता. आणि बघा, प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असते आणि ती आपल्या घराचं रक्षण करत असते. घरावरती येणारं संकट तुळस पहिले आपल्यावरती घेते असं म्हटलं जातं. तर त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपण तुळशीला संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. रोज आपल्याला तुपाचा दिवा लावणं शक्य होत नाही, पण पौर्णिमेच्या दिवशी अवश्य तुपाचा दिवा लावा तुळशीला. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. बघा, तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं जातं. आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी समर्पित असते, त्यामुळे या दिवशी तुळशीला दिवा अवश्य लावला पाहिजे. त्याचबरोबर बघा, जसं आपण माता लक्ष्मीची सेवा करणार आहोत दिवसभरामध्ये, त्याचप्रमाणे आपण जसं पौर्णिमेला सत्यनारायण करतो तर या पौर्णिमेला पण आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. माता लक्ष्मीच्या सेवेबरोबर भगवान विष्णूंची पण सेवा झाली पाहिजे. आणि आपण पौर्णिमेला सत्यनारायण त्यासाठी करत असतो की भगवान विष्णूंची पण सेवा आपल्याकडून व्हावी आणि आपल्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून. तर आपल्याला सत्यनारायण कधी करायचं आहे तर सत्यनारायण तुम्ही 1 तारखेला संध्याकाळी पण करू शकता किंवा 2 तारखेला पण करू शकता, कारण पौर्णिमा ही 1 तारखेला सुरू होत आहे. सत्यनारायण हा आपल्याला प्रदोष समयी करायचा असतो, कारण बघा, आपण जेव्हा दिवे लागण्याच्या वेळेस दरवाजा पण उघडा ठेवतो थोडा वेळ, असं म्हणतो की आपण लक्ष्मी घरात येते. जेव्हा लक्ष्मीचं आगमन होतं त्यावेळेस आपल्याला सत्यनारायण पूजा करायची असते. पौर्णिमा तिथी सकाळी 7:07 सुरू होत आहे, त्यामुळे तुम्ही 1 तारखेला संध्याकाळी सत्यनारायण करू शकता. आपल्या घरामधल्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, आर्थिक स्थैर्य लाभावं, घरामध्ये सुख शांती नांदावी, याकरिता आपण पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो. आणि प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण केला जातो. आणि एकदम साध्या सोप्या प्रकारे घरच्या घरी सत्यनारायण करायचं असतो. आणि पूजा मांडणी पण एकदम साधी सोपी आहे, जास्ती काही लागत नाही. आणि ज्यांनी कुणी आजपर्यंत सत्यनारायण केलेलं नाही आणि त्यांना करायची इच्छा आहे तर ते पण या पौर्णिमेपासून सुरू करू शकतात. तर बघा, अतिशय छोटासा व्हिडिओ होता. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.